वडगाव कांदळी या ठिकाणी मतदानाला सकाळीच 7:30 वाजता सुरुवात झालेली आहे. बोरीखोडत जिल्हा परिषद गटातील वडगाव कांदळी केंद्रामध्ये या ठिकाणी मतदानाला सुरुवात झालेली आहे आणि अत्यंत सुव्यवस्थितपणे या ठिकाणी मतदान होत आहे. पोलिसांचा सुद्धा चोख बंदोबस्त या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याकरता पोलीस बंदोबस्त अत्यंत शिस्तीने या ठिकाणी काम करत आहे. वृद्ध, महिला, पुरुष या ठिकाणी मतदान करत आहेत. पोलिसांचा सुद्धा चोख बंदोबस्त या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. आपल्या मतदानाचा जो अधिकार आहे, आपले मत आपला अधिकार या ठिकाणी आपण बजावला पाहिजे. त्यासाठी वडगाव कांदळी या ठिकाणी अत्यंत सुव्यवस्थितपणे मतदान या ठिकाणी पार पडत आहे. रामराम मंडळी, मराठीत बोल चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. आणि आज सर्व आपल्या भारतीय नागरिकांना आपला असलेला हक्क, अधिकार, तो म्हणजे मतदानाचा अधिकार, आणि पुणे जिल्हा परिषद व जुन्नर पंचायत समिती या दोनही निवडणुका आज आपल्याला एकत्रित मतदान करायचं आहे. आपलं असणारं अमूल्य मत निपक्षपातीपणे कुठल्याही आमिषाला बळी न पडता पण या ठिकाणी मतदानाचा हक्क बजवायचा आहे. आणि सकाळीच 7:30 वाजता वडगाव कांदळी या ठिकाणी आपण मतदान केलेलं आहे. मतदान सुरू झालेलं आहे. तरी जास्तीत जास्त संख्येने आपण त्या ठिकाणी उपस्थित राहून आपल्याला सरकारने आपला हक्क बजावण्याकरता सुट्टी सुद्धा जाहीर केलेली आहे. आणि या सार्वत्रिक सुट्टीमध्ये आपण कुठेही फिरायला न जाता प्रथमतः आपण मतदान करून मग आपण फिरायला गेलात तरी काही हरकत नाही, परंतु मतदानाचा हक्क हा आपण बजावलाच पाहिजे. कारण ज्या वेळेला लोकशाहीचा विचार केला जातो, आपण जर मतदान केलं नाही तर त्याचा परिणाम काय होतो हे आपल्याला पुढील 5 वर्षात लक्षात येतं. परंतु मतदान करत असताना कुठल्याही आमिषाला बळी न पडता आपण मतदान केलं पाहिजे. उमेदवार हा योग्य आपण निवड केली पाहिजे. कुठलाही राजकीय दबाव असेल, मैत्रीचा दबाव असेल, तो सुद्धा न ठेवता आपण मतदान मात्र अशाच लोकांना करायला हवं की जे आपली 5 वर्ष कामं करतील, आपल्या भागाचा विकास करतील, अशाच लोकांना आपण मतदान केलं पाहिजे. म्हणून मी आपल्या मराठीत बोल चॅनेलच्या वतीनं सर्वांना आवाहन करेल, विनंती करेल की आपला असलेला मतदानाचा अधिकार आपण प्रामुख्याने बजावलाच पाहिजे. आपण मतदान केलंच पाहिजे. आपलं मत वायाला जाऊ न देता आपण त्या ठिकाणी थोडासा वेळ काढून आपल्या असणाऱ्या मतदान केंद्रात जाऊन आपण मतदान करायलाच पाहिजे, अशी मी सर्वांना विनंती करेन. आणि आम्ही स्वतः त्या ठिकाणी मतदान केलेलंच आहे. काही कारणास्तव आम्ही प्रवासात जरी असलो परंतु मात्र आम्ही सकाळी मतदान करूनच या ठिकाणी प्रवासाला निघालेलो आहोत. सर्वांना पुन्हा एकदा विनंती करेन की तुम्ही घरातून बाहेर पडा. आपल्या घरातील वृद्ध माता भगिनी असतील, पुरुष मंडळी असतील, त्यांना सुद्धा आपण मतदानाकरता घेऊन जा. परंतु मतदान करत असताना त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारे भ्रमणध्वनी म्हणजेच मोबाईल अलाउड नाही. त्या ठिकाणी कुणीही मोबाईल घेऊन जाऊ नये. कारण केंद्राच्या बाहेरच पोलीस बंदोबस्त या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे आणि चोख पोलीस बंदोबस्त या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत होता. त्या ठिकाणी गेल्यानंतर पोलिसांनी सर्वांना सूचना केली की कुणीही मोबाईल आतमध्ये घेऊन जाऊ नये. आपली जी वाहनं आहेत ही सुद्धा मतदान केंद्रापासून 100 मीटर अंतरावरती त्या ठिकाणी वाहनं लावलेली आहेत. 100 मीटर अंतरावरती त्या ठिकाणी एक रेषा मारण्यात आलेली आहे. त्या रेषेच्या पलीकडं कुठलंही वाहन त्या ठिकाणी जाऊ देत नाहीत. फक्त ज्या मतदारांना चालण्याचा त्रास आहे, ज्यांना चालता येत नाही, अशाच मतदारांना त्या ठिकाणी त्या वाहनाद्वारे त्या ठिकाणी पोच करण्याची सोय आपण स्वतः करायची आणि त्या ठिकाणी सोडल्यानंतर ते वाहन पुन्हा 100 मीटरच्या बाहेर नेऊन लावायचं. अशा पद्धतीची त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त सेवा त्या ठिकाणी केलेली आहे. निवडणूक आयोगाने सूचना तर दिलेल्याच आहेत, परंतु आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी सर्व मतदार राजाला, नागरिकांना आवाहन करेल की आपण जास्तीत जास्त संख्येने त्या ठिकाणी मतदान करायचं आहे आणि आपलं एक अमूल्य असणारं एक मत आपण त्या ठिकाणी
दान करायचं आहे. म्हणून पुन्हा एकदा विनंती करेल, लोकशाही जर जिवंत ठेवायची असेल तर आपल्याला मतदान हे करावंच लागेल आणि म्हणून आपण सर्वांनी मतदान केलं पाहिजे. जर आपल्याला त्या ठिकाणी काही ऑप्शन आहेत, उभे असणारे जेवढे उमेदवार आहेत त्यापैकी एकही उमेदवार जर आपल्याला नापसंत असेल, आपल्याला वाटत असेल की यातला एकही उमेदवार आपला विकास करू शकत नाही, अशा उमेदवाराला जर मतदान तुम्हाला कोणाला करायचं नसेल तर त्या ठिकाणी शेवटला एक नोटा म्हणून पर्याय आहे. म्हणून मतदान हे नक्की करायला जा. तुम्हाला उमेदवार जरी पसंत नसले तरी मतदान हे करण्यासाठी तुम्हाला खाली नोटा, म्हणजे वरीलपैकी कुणीही नाही असं एक ऑप्शन आपल्याला या ठिकाणी आहे, पर्याय आहे. म्हणून सर्वांना विनंती करतो की मतदान नक्की कराच. एवढं बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.